श्री कालिका देवी मंदिर संस्थान नाशिकच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त नवदुर्गा पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात पार पडला। या प्रसंगी विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांचा गौरव करण्यात आला। श्री कालिका देवी मंदिर सभागृहात 8 मार्च रोजी पार पडलेल्या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून कामगार व प्रशासन विभाग महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव श्रीमती विनीता सिंगल उपस्थित होत्या। श्री कालिका देवी मंदिर संस्थानचे अध्यक्ष केशवराव अण्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला। श्री कालिका देवी मंदिरच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त विनीता सिंगल आणि कालिका देवी मंदिराचे अध्यक्ष केशव पाटील यांच्या हस्ते नवदुर्गांना गौरवण्यात आले। या नवदुर्गांमध्ये नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधीक्षक श्रीमती शर्मिष्ठा घारगे वालावलकर, ॲडव्होकेट रेवती कोतवाल वकील, कुमुदिनी बंगेरा शिक्षण, अरुंधती शर्मा प्रशासन, वत्सला खैरे समाजसेवा, योगिता आहेर उद्योग, अश्विनी देवरे लेडी आयर्नमॅन, डॉक्टर पूजा जोपुळकर यांचा समावेश होता। याचबरोबर श्रीमती प्रतिभा मोरे कृषी, ज्योत्स्ना जगताप आरोग्य, मंजुषा पगार क्रीडा, वर्षा पाटील सहकार, रिचा भडके कला व सांस्कृतिक, मनीषा कोकाटे बचत गट, गायत्री फुंगणे रांगोळी व कला, भारती जगताप कबड्डी व क्रीडा, विद्या महाले पर्यटन, लता पाटील अंगणवाडी, श्रद्धा आहिरे नर्सिंग व आरोग्य या विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महिलांनाही सन्मानित करण्यात आले। कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कालिका मंदिर ट्रस्टचे सचिव डॉक्टर प्रताप कोठावळे, सुभाष तळाजिया, संतोष कोठावळे, आबा पवार, दत्ता पाटील, विशाल पवार, किशोर कोठावळे, अशोक दुधारे आदींची उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांचन पाटील यांनी तर सूत्रसंचालन शिल्पा पासे यांनी केले। AB न्यूजसाठी संदीप तोरावणेंसह प्रमोद रहाणे, नाशिक।